नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण, सेलिब्रिटी प्रमोशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीचा कल्ला सुरू आहे आणि या कल्ल्यातून घराबाहेर निरोप घेतला ते म्हणजे घनश्याम दरोडे यांनी, जे की आपल्या सगळ्यांचेच लाडके छोटा पुढारी यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. कसे आहात? नमस्कार. नमस्कार, कशात? मी पण छान. काय मग घरातून बाहेर आलात? हो. एक वेगळं वातावरण आहे. 6 आठवडे एक वेगळं वातावरण असतं आणि आता घरातून बाहेर आल्यावर एक वेगळं वातावरण आहे. काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? नाही, खरं तर घरच्या वातावरणाला खूप मिस करतोय. आधी बाहेरच्या वातावरणाला मिस करायचो, पण आता घरातल्या वातावरणाला मिस करतोय. सगळ्यांची आठवण येते, मित्रांची, मैत्रिणींची. मलाही वाटलं नव्हतं मी इतक्या लवकर बाहेर येईल, पण जनतेच्या मनात जे होतं ते जनतेने केलं. शेवटी हा रियालिटी शो आहे, जनतेला मी नाही आवडलो. मी माझे दुर्दैव समजतो की मी जनतेच्या मनापर्यंत पोहोचायला थोडासा उशीर झालो. जनतेच्या मनात मी जागा नाही करू शकलो, त्यामुळे मी बाहेर आलो. पण ठीक आहे, मी पुन्हा एकदा प्रयत्न करेल आणि जनतेच्या मनात जागा करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. तुम्ही घराच्या बाहेर लवकर आलात आणि आम्हालाही देखील आवडलं असतं तुम्हाला घरात अजून बघायला. तर अशी कोणती कारणं वाटतात की ज्यामुळे तुम्ही कुठेतरी कमी पडलात आणि आज तुम्हाला निरोप घ्यावा लागतोय? नाही, असं कुठलंच कारण नाही मला वाटत तरी, कारण मी माझ्या टास्कमध्ये 100% देण्याचा प्रयत्न केलाय. मी माझा टास्क, माझा प्लॅन जे होते ते मी सांगत आलोय, खेळत आलोय आणि पैकी मतं मांडत आलो. त्यामुळे मला तरी वाटत नाही मी कुठे कमी पडलोय. बरं. आम्ही सुद्धा भाऊच्या कथ्यावर बघत होतो की कुठेतरी तुम्ही एका बाजूवर थांबले, असं बरेचदा किंवा भाऊंनी देखील तुम्हाला सांगितलं. तर खरंच काय होतं ते? म्हणजे तुम्ही लास्टला म्हणाल की कुठेतरी रणनीती पाहिजे. म्हणजे दादाच्या बाबतीत झालं की तुम्ही त्यांना शब्द दिला होतात आणि नंतर तो तुम्ही पाळला नाही. तर काय होतं ती रणनीती? म्हणजे मतांमध्ये चेंज करणं असतं का? नाही, रणनीती म्हणजे खेळाडूची पाहिजे. मैदानात उतरल्यावर रणनीती बी पाहिजे. भाऊच्या लक्षावर बघितलं असेल माझ्या रणनीती काय. 4थ्या आठवड्यापर्यंत मी कोणालाच कळत नव्हतं मी नेमकं कुठे आहे काय. ही तर खरी माझी जीत होती की मी कुठल्या ग्रुपमध्ये राहतोय. मी ग्रुप मधल्या माणसांना वाचवायचो, पण भले त्यांना कळत नव्हतं बाकीच्या ग्रुपवाल्यांना की मी नेमकं कुठल्या ग्रुपमधून खेळतोय, कुठे काय करतोय. ही खरी रणनीती असते. जसे आपल्या संघ गोड बोलून काटा काढतात, तसे आपण आपल्या शत्रूचा म्हणणं किंवा आपल्या जे आपल्या संघ गोड बोलून काटा काढतात माणसं, त्यांचाही आपण गोड बोलून काटा काढू शकतो. काट्याने काटाच काढू शकतो, हे सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. तलवार घेऊन बोक्साबोक्सी करण्यापेक्षा काटा जर पायात मोडला तर काट्याने काढायला शिकलं पाहिजे. नुसतं मतभेद जे माणसं आपल्याला गोड बोलून नॉमिनेट करतायत, जे माणसं आपल्याला गोड बोलून मागं झापडायच्या भाषा करतायत, आपल्या उंचीवर बोलतायत, आपल्या लायकीवर बोलतायत, घरच्यांवर बोलतायत, त्या माणसांना आपण उत्तर दिलं पाहिजे. ते बी गोड बोलून त्यांच्या संग राहून. याला तर खरी रणनीती म्हणतात, याला मस्त नाही म्हणत. त्यांनी जशी त्यांची मतं पलटवली गेली तशीच आपण बी थोडीशी मतं पलटवली. ह्याच्यात काय भिन्नता आहे? खरं. जसं की आतमध्ये गेल्यावर तुमचे खूप छान असे मित्र परिवार की आम्हाला सगळ्यांनाच बघायला मिळाले. खास करून मिस्की आणि तिचं नातं होतं, जे की तुमची आपुलकीची भावना आम्ही सगळं फार एन्जॉय करताना बघितलंय तुम्हाला. जे काही तुम्ही आतमध्ये केलात, तर त्या भावनेबद्दल काय सांगायला तुम्हाला आवडेल? बहीण भावाच्या भावनेबद्दल काही सांगता येत नसते, कारण सगळ्यात पवित्र नातं म्हणलं तर बहीण भावाचं नातं. आज मला घरच्यांना ती कशी असू द्या, वाईट दिसू द्या, कशी दिसू द्या, पण खऱ्या अर्थाने आज मला तिची खूप आठवण येते. कारण ती घरच्यांबरोबर कशी क्रॉस वागू द्या, काही वागू द्या, ती एकदा नाही म्हणली तर नाहीच करायची. पण ती जण माझं खूप छान चांगलं बॉन्डिंग जमायचं आणि तिने मला कधी कमी लेखलं नाही, मी तिला कधी कमी लेखलं नाही. आमची किती भांडणं झाली, चिरकामिरकी झाली, तरी मला तिच्या वाचून करमलं नाही, तिला माझ्या वाचून कधी करमलं नाही. आम्ही किती क्लोज होतो आमच्या जीवाला माहिती आहे. आणि एक सख्खे बहीण भाऊ जितके एकत्र राहू शकणार नाही, जितके एकमेकांवर विश्वास ठेवू शकणार नाही, तितका आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवला. ती जेवली तर मी जेवायचो, ती उपाशी तर मी कधी तिच्या बाजूने मी चुकीचं बोललो नाही. कधी तिला बरोबर असेल तर बरोबर, चुकीचं असेल तर चुकीचं. तिने माझ्या बाजू ऐकल्या, मी तिच्या ऐकल्या आणि आमच्या नात्यामध्ये इतकं गोडवा होता की खूप म्हणजे खूप. सकाळी आमचं गुड मॉर्निंग झाले असती, आम्ही गाणं समजेन. आम्हाला एका मिरीला मिठी मारल्याशिवाय आमचा दिवस जात नव्हता आणि आमच्या दिवसाची खूप गोड सुरुवात व्हायची. आज संध्याकाळ बी गुड नाईट. ती जर रुसली कुणाला घरात कळणार नाही तिचे अग्रेशन काय आहे.
मी का ग बसलेलो, ती लगेच येऊन बसायची, काय झालंय काय नाही, ती का रुसली कशावून काय, तिच्या पार येऊन तिच्या चालण्याहूनच लगेच मला कळायचं हिला काय. माझ्या डोळ्यात बघितलं तरी ती म्हणायची काय झालंय, चिल चिल चिल. तर म्हणजे आमचं एवढं बॉन्डिंग झालं की आम्हाला एका मिनिटच्या डोळ्यात बघितलं तरी कळायचं की ह्या व्यक्तीचं मत काय होतं आणि काय नाही, एवढं बॉन्डिंग आमचं झालेलं. करेक्ट. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं तुम्ही भावाचं तर कर्तव्य निभावलं, ठीक आहे, पण कॅप्टन्सीच्या तिने जसं तुम्ही म्हणालात की तिने डोळ्यात बघितलं की आम्हाला कळायचं, तर कुठेतरी तुम्हाला पण कॅप्टन व्हायचं होतं, तर तिला दिसलं नाही का, काय वाटतं त्याबद्दल? पण निक्कीने मला बाहेर काढलंच नाही, निक्कीचं काय द्यायचं. निक्कीने मला बाहेर काढलं नाही. आणि निक्कीला काय निक्की काय मला म्हणायचे, आता ती जरी माझी बहीण असली तरी मला माझ्या काही गोष्टी कळल्या पाहिजे. तिचं जान्हवीचं भांडण झालं तर माझं जान्हवीचं भांडण झालं, ते मला काय म्हणायचे, तुला मी एक बहीण म्हणून सल्ले करते की जान्हवीचा तुझा वाद आहे आणि माझा आणि जान्हवीचा वाद आहे, तू जान्हवीला बाहेर काढ, तू दुसऱ्या राऊंडला पळू नको, मी तुला काढत नाही. मग मी तिकीट कलेक्टर तुला करते, तू जान्हवीला काढ बाहेर आणि जान्हवीला आपण काढू. पण मी म्हणलं मला माझं इंडिव्हिज्युअल खेळायचंय, मला खेळू दे, मला नाही जान्हवीला बाहेर काढायचं नाही. हो. त्याच्यानंतर मला असं म्हणायचं की कुठेतरी जान्हवी आणि तुम्ही सगळेजण आधी एकत्र होतात. हो. असं मग आता जान्हवी आणि तुझं भांडण आम्ही जबरदस्त बघितलेलं, जे काही झालं तर काय सांगशील त्या भांडणाबद्दल? म्हणजे आधीची जान्हवी ताई आणि आता तुझ्याशी जी वागली त्याबद्दल काय सांगशील? नाही काय, आधी ती पहिली जेलमध्ये गेली, तिच्या कारनाम्यामुळे गेली, पण ती ऍग्रेशन मध्ये खूप आलती, पण खूप चांगली पोरगी आहे आणि खूप प्रेमळ आहे. ती एक तर पोरगी मानण्यापेक्षा ती एक छोटा डॉनच आहे. मी तिला डॉनच म्हणायचो, छोटा डॉन. आणि गॅसिंग बाज आहे, तडफदार आहे. एवढे तास झाले मुलींच्यात आमच्यात, पण कधी म्हणली नाही मला इथं टच होतो तिथं टच होतो, कधी म्हणली नाही तुम्ही इकडे हात लावला, बाकीच्या मुली नाटकं नाही केली, मला हे झालं ते नाही. ती उलट म्हणायची टास्क असतो कम्प्लीट करायचा असतो, मी कधी शरीराचा भाव करत नाही. त्याच्याकडून एक आदर्श घेण्यासारखं मुलगी आहे, पण तिची काय होतं थोडीशी भाषा बदलते, भाषा बदलली नाही पाहिजे. आणि मी तिला प्रत्यक्षात बोललो की तू मला नॉमिनेट केलं, मला त्याचा काय राग नाही. ती मला डायरेक्ट म्हणली मी इंडिव्हिज्युअल खेळते. म्हणलं तू खेळते चांगली गोष्टी, आम्ही आमच्या पद्धतीने, बस एवढंच. थोडीशी चिंतामिरची झाली, ती मला बारीक म्हणली, मंदबुद्धी म्हणली, पाण्याची उडी म्हणली, तेव्हा माझंही अग्रेशन सुटलं आणि मग त्याच्यात आमची थोडी चिंतामिरची होतच गेली. घरात दोन टीम झाल्या, टीम ए आणि टीम बी. तर तुम्ही बी टीम बद्दल असं काय सांगाल की जे तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटेल तिथल्या सदस्यांबद्दल, तेव्हा ते जे काही गेम प्लॅनिंग करता, कुठेतरी ए टीम आणि बी टीम, तर तुमचं बी टीम बद्दल काय मत आहे? बी टीम बद्दल माझं मत आहे की त्यांनी चांगलं खेळावं, चांगलं खेळलं पाहिजे. परफेक्ट मुद्दा झाल्याच्या नंतर भाऊ मला असं वाटत होतं, भाऊ मला तसं वाटत होतं आणि भाऊ मला हे बोलायचं होतं, त्यापेक्षा जे मला वाटतंय भाऊ मला जे भाऊच्या चावडीवर बोलायचे ना ते आधीच बोलावं बी टीमने, मला असं वाटतं. जे भाऊ आल्याच्या नंतर भाऊ मी हे बोलणार होतो, भाऊ मला ते बोलायचं होतं, सर मला हे राहून गेलं बोलायचं, त्यापेक्षा आधीच तुम्हाला जे बोलायचं ते बोलून घ्यावं आणि नंतर सोडून द्यावं की मला जे बोलायचं नव्हतं ते मी बोललो नाही. बरोबर. भाऊचा म्हणजे एकदम फेमस आहे तुम्ही, तर तो प्रत्यक्ष अनुभव. तर काय सांगाल त्या भाऊच्या धक्क्याबद्दल, रितेश सरांबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, रितेश सरांबद्दल सांगण्यासारखं काही नाही, कारण पहिला शो रितेश सरांचा होता. माझ्या वैयक्तिक मत होतं की रितेश सर पहिल्यांदाच होस्ट करतायत, म्हणजे थोडस सगळ्यांना समजून वगैरे सुरू जाईल. पण रितेश सर जसे ऍक्शन मोड घेतात आणि भाऊचा धक्का म्हणलं की छातीतच डायरेक्ट धाक 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 होतं. जोपर्यंत सर दुसऱ्या दिवसाची गुड नाईट म्हणत नाही तोपर्यंत छातीत धडधड होतं. आणि भाऊचा धक्का म्हणजे धक्काचे, त्यांनी कौतुक केलं तरी आनंद वाटत नाही आणि नाही केलं तरी आनंद वाटत नाही. कारण कौतुक केलं, कुठल्याही हेतूने कौतुक केलं तरी सरांची रिॲक्शन देत असते आणि मग दोनदा टाळ्या वाजल्या वाटतं खरंच सर कौतुक केलं धन्यवाद. पण रितेश सरांसारखं खरंच प्राधान्य द्यावं सरांच्या होस्टिंगला. जे प्रामाणिकपणे काम करतं त्याला प्रामाणिकच करतात आणि जे खोटं वागतात त्याला खोट्यावानीच करतात. सरांना मनापासून नादखुळा मुजरा. येस, नक्कीच. आता जे आपले सगळे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही एक एक लाईन मध्ये मला सांगा की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते. ठीक आहे. पहिला तुमचं खूप चांगला असा मित्र आहे ज्याला की आम्ही पाहिलं की तुम्ही येता त्यालाच अगदी कॉइन दिलाय. तर म्हणजे नावं घेताना तुम्ही वैभव, अरबाज, निक्की यांची घेतली, पण कॉइन मात्र जाताना त्याला म्हणजे
दिला तर सूरजला नाही. काय हेतू काय होता तुमचा? काही हेतू नव्हता. वैभवला दिला असता तर वैभव रागाला असता, अरबाजला दिला असता तर अरबाजला. मला दोघांमध्ये समान दरी करायची नव्हती, दरी पाडायची नव्हती. आणि सूरजला माझं पहिल्यापासून प्राधान्य. सूरजच्या पाठीमागं मी कायमपणे उभा राहणार होतो. जो शब्द दिला आणि मी शब्द पाळला. बरं, म्हणजे आता तुम्ही सूरजला वोट करणार आहात तर हो हो. अरबाजला नाही करणार? नाही, अजून माझा विचार चालू आहे. मला लगेच गुतू नका, बघतोय बाहेर. पण मी सूरजच्या कायम पाठीशी उभा राहणार आहे. मग वोटिंगचा अरबाज समजेल. येस, नक्कीच. मी जसं की म्हणाले की तुम्ही एका एका ओळीत किंवा शब्दात त्यांच्याबद्दल सांगा. जसं की सूरज. सूरज निस्वार्थी. आर्या. आर्या आर्याच नाही नाही नाही. म्हणजे इतके दिवस तुम्ही एकत्र आहात, आर्याबद्दल काहीच सांगणार नाही? आर्याबद्दल मला आठवलं तर पाहिजे ना काहीतरी सांगायला. बरं, ठीक आहे. पॅडी दादा. पेडी दादा अचूक शब्द. बरं. डीपी दादा. डीपी दादा. डीपी दादा खरं काही सांगत नाही, खोटं कधी बोलत नाही. चांगलंय. निक्कीताई, तुमची निक्कूताई. आग. बापरे, आग. मग काय आगीत होरपळलात वगैरे की काय? नाही नाही, ते आग तर आम्ही पाणी. ओ मस्त. छान, छान, छान. आम्हाला माहित होत राखीव ठेवलंय काहीतरी. पाणी तरी आधी विचारायचं तुम्ही कोणी. ते पाणी तुम्ही सांगितलं, खूप छान. अरबाज. अरबाज ज्वाला. लाकडं लाकडं लाकडं. अच्छा, म्हणजे आग आणि ज्वाला म्हणजे काय? नाही नाही, ज्वाला आग लाकडं. अच्छा, बरं. म्हणजे लाकडं आणि ती आग असं काहीतरी आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, सतत हे लाकूड आग एकत्र राहावत का पुढे पण अरबाज आणि निक्कूताई तुमची? राहणार ना, का नाही? येस. फक्त तिथं आग पिटी नाही, त्यामुळे जरा शक्यता कमी होते. वर्षाताई. वर्षाताई. वर्षाताई धडकेबाज. अंकिता इमोशनल ड्रामा. अच्छा, इमोशनल ड्रामा म्हणजे खरा की खोटा? खरा. बरं. अभिजित दादा. अभिजित दादा ना इकडे ना तिकडे. अच्छा, ना इकडे ना तिकडे. तरी पण आम्ही भाऊच्या धक्क्यावर बघतो की अभिजित दादांचं तेवढंच कौतुक होतं, पण तुम्हाला असं वाटते ना इकडे की ना तिकडे, असं का? तसं नाही. बहुमत तिकडं तिकडं अभिजित दादा. जिकडं पलटी पडणार तिकडं अभिजित दादा नसतात. आमचं कसं असतंय, पलटी जरी आमच्या अंगावर पडली तरी आम्ही आमच्याच अंगावर घेतो. बहुमत आलं तरी आम्ही आमच्याच अंगावर घेतो. पण अभिजित दादाच नसे. जिथं लोक आहेत ना त्या मुद्द्यावर बोलायचं, जिथं लोक नाहीत ना त्या मुद्दा डायव्हर्ट करायचा. पण आम्ही तच नाही. जिथं आपलं चुकतं ना तिथं चुकच मान्य केलं पाहिजे, जिथं नाही तिथं नाही. निकीला म्हणणार तूच बरोबर आहे, अरबाजला म्हणणार तूच बरोबर आहे, मला म्हणणार तूच बरोबर आहे. अरे मग चुकीचं कोणी? अच्छा, बघितलं ना तुम्ही कधी? मी बघितलं. अभिजित दादा घरी म्हणतो का नाही ह्या सोयला पाहिजे होतं ते सगळं त्याशी ड्युटीचं. निकी म्हणायची मी ड्युटी करणार नाही. अभिजित दादा म्हणायचा नाही हे असं नाही. परत अभिजित दादा म्हणायचा कर आपल्याची. परत निकी म्हणायची टिशू तू नाही, मग हे असं नाही. अरे नेमकं चाललंय काय? ड्युटी करायची कोणी? घर आपल्याची. टिश्यूलाही काढू नका, टिश्यूलाही वाटू नका. कोण टिश्यू उडवणार आहे, कोण काय उडवणार आहे? बाथरूम पाठीच धुवायचं, सकाळी धुवायचं, संध्याकाळी धुवायचं. हेच म्हणजे जिकडं बहुमत तिकडं अभिजित दादा. बरं. आता सगळी ड्युटी आतमध्ये करायला पडत होती तुम्हाला सुद्धा, तर काय कसं वाटत होती ती सगळी कामं करताना? आपण काही घरात केलेली असतील का कामं? केल्यात का तुम्ही तिकडे जाऊन केलं? नाही 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 नाही. पहिला अनुभव खूप कठीण अनुभव. पण शिकायला मिळालो, जगायला मिळालो आणि ड्युटी करून आपल्याला आई बाप्पाचं महत्व कळालं. आपण सहज घरात म्हणतो ना 4 तर भांडी घासली काय झालं म्हणून, पण ते 4 भांडी घासायला सुद्धा किती मेहनत करावं लागते, किती कष्ट घ्यावं लागतात आणि त्याच्यासाठी किचनवर किती वेळ उभं राहावं लागतं हे सुद्धा कळालं. आणि आता तर तुमच्या निक्कूताईला आठवडाभर भांडी घासायची आहेत, तर घासणार का तुमची निक्कूताई भांडी आठवडाभर? काय वाटतं की तिथेही काही चाललं? आता मी नाही तिथं धुवायला म्हणलं घासावं तर लागतीलच. मी जर धुवायला असतो तर काहीतरी जुगाड केलं असतं, पण आता मी नाही. करेल. बरं, ठीक आहे. तुम्ही तर आता छोटा पुढारी आहात, म्हणजे राजकारणात, पॉलिटिक्समध्ये जर तुम्ही पुढे निवडणूकमध्ये काही उभे राहिलात तर मला आवर्जून तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं चिन्ह काय बाबा असेल, की तुम्ही बाबा पुढारी म्हणून उभे आहात? चिन्ह बघूया म्हणजे काय असेल? आम्हाला उत्सुकता आहे की तुम्हाला काय ठेवायला आवडेल तुमचं चिन्ह. काहीतरी स्पेशल असणार एवढं नक्की.
स्पेशल असणार. डोळा असेल. अच्छा, डोळा का म्हणजे बिग बॉसचा डोळा आहे म्हणून की कसं काय? अख्ख्या महाराष्ट्राचा डोळा आहे ना आमच्यावर, मग आमचा डोळा नको का? येस येस, नक्कीच नक्कीच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? सर्व रसिक मायबापांचे मनापासून आभार मानतो. सर्वांनी तुम्ही साथ दिली, अशीच साथ देत राहा. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो आणि सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि रसिक मायबापाचे सुद्धा मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.